नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सरळ सेवा 2025 साठी ते पदभरती निघालेली आहे। या पदभरतीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची पदे भरली जाणार आहेत। ती कोणती पदे असणार आहेत, त्यासाठी पात्रता कोणती लागणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, या ज्या गोष्टी असणार आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल, सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा। तर चला आता व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही सरळ सेवा पदभरती इथे केली जात आहे। ही जी पदभरती असणार, या पदभरतीसाठी तुम्हाला जो अर्ज करता येणार, फक्त केवळ ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी वेबसाईट असणार आहे। ही वेबसाईट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पुरवलेली असणार आहे। त्यानंतर आता कोणती पदे इथे भरली जाणार ती आपण इथे व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत। तर पहिलं पद आहे बघा, कनिष्ठ लिपिकचं हे पद आहे। याच्यासाठी 3 जागा भरल्या जात आहेत। त्यानंतर तुम्ही कोणत्या जातीमध्ये येतात ती तुम्हाला इथे व्यवस्थितपणे पीडीएफ मध्ये पाहून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं पद आहे शिपाईचं पद आहे। या पदासाठी 7 पदे भरली जात आहेत। भुईकोट ऑपरेटर या पदासाठी 2 जागा रिक्त आहेत। वीज तंत्रीसाठी 1 जागा रिक्त आहे। वाहन चालकसाठी 1 जागा रिक्त आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, एकूण इथे तुम्ही पाहू शकता 14 पदे भरली जात आहेत। सरळ सेवेमार्फत ही पदभरती केली जात आहे। तर आता आपण पाहणार आहोत की हे जे पदे आहेत, या पदासाठी तुम्हाला वेतन श्रेणी म्हणजे पगार किती भेटणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता कोणती लागणार आहे। तर पहिलं पद आहे बघा, कनिष्ठ लिपिकचं हे पद आहे। या पदासाठी तुम्हाला जो पगार भेटणार आहे, S6 चा पेमेंट स्केल म्हणजे खूप चांगला पेमेंट स्केल भेटणार आहे। तो असेल 19,900 पासून 63,200 रुपये, प्लस त्याच्यामध्ये ॲडिशनल भत्ते असणार जे तुमचा राहण्याचा खर्च असेल, DA असेल, ट्रॅव्हल अलाउन्सेस असेल, वाहनाचा खर्च असेल, तो सर्व याच्यामध्ये ॲड करून दिला जात असतो। तर या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागणार आहे ती बघा, शासन मान्यताप्राप्त संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील तुम्हाला इथे पदवी लागणार आहे व त्यासोबत तुम्हाला MSc किंवा त्यासोबतचा समतुल्य कॉम्प्युटर कोर्स इथे आवश्यक असणार आहे। तसेच मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी। त्यानंतर बघा, शिपाईचं पद आहे। याच्यासाठी फक्त तुम्हाला 10वी कंपल्सरी असणार आहे। याच्यासाठी S1 चं पेमेंट स्केल असणार आहे, ते असेल 15,000 पासून 47,600 रुपये इतकं तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे। तिसरं पद आहे भुईखाटा ऑपरेटरचं हे पद आहे। याच्यासाठी तुम्हाला ITI लागेल, तो असेल फिटरचा। त्याच्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ITI चे प्रमाणपत्र कंपल्सरी असेल। MSc किंवा त्यासोबतचा तुमचा कोणता कोर्स असेल कॉम्प्युटरचा, तर तो इथे चालणार आहे। याच्यासाठी S8 चं पेमेंट स्केल आहे, खूप चांगलेच पेमेंट स्केल आहे। 25,500 पासून 81,100 रुपये इतकं तुम्हाला दरमहा पेमेंट तुम्हाला दिलं जाणार आहे। बाकी सर्व भत्ते सर्व पदांसाठी ते दिले जाणार आहे। त्यानंतर आहे वीज तंत्री आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ITI लागेल इलेक्ट्रिशियनचा। त्यासोबत तुम्हाला ITI चे प्रमाणपत्र इथे कंपल्सरी असणार आहे। MSc किंवा संगणकाचा कोणताही कोर्स तुम्हाला इथे पण लागणार आहे। हा पण S8 चा पेमेंट स्केल आहे, 25,500 पासून 81,100 रुपये इतकं तुम्हाला दरमहा दिलं जाणार आहे। वाहन चालक या पदासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आवश्यक असणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला 4 चाकी किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना इथे कंपल्सरी असणार आहे। त्याच्यासोबत S6 चं पेमेंट स्केल आहे, 19,900 पासून 63,200 रुपये पेमेंट स्केल तुम्हाला दरमहा इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर आहे बघा, वयोमर्यादा आपल्याला पाहून घ्यायची आहे। तर इथे उपरोक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय म्हणजे सर्व पदांसाठी 2/7/2025 दिवशी, हे जे तारीख आहे 2 जून 2025 दिवशी, अराखीव प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष असं असणार आहे। आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार। या सर्व पदांसाठी एकच वयोमर्यादा तुम्हाला इथे पाहण्यासाठी मिळणार आहे। त्यानंतर आहे बघा, आता अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या तारखा तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या आहेत। ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी जो तुम्हाला दिनांक असेल तो 19/5/2025 पासून 2/6/2025 पर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यानंतर आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख असेल 2 जून ही तुम्हाला शेवटची तारीख असणार आहे पेमेंट भरण्यासाठी। प्रवेश पत्रिका
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी तुम्हाला याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे पण तुम्हाला नोटिफिकेशन ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला कळविण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल, कागदपत्र पडताळणी इत्यादी सूचना तुम्हाला सर्व गोष्टी या वेबसाईटवरच पाहण्यात येणार आहेत. त्यानंतर आहे आता निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. सरळ सेवा पद भरती संदर्भात महत्त्वाच्या सूचना तुम्हाला इथे खाली दिलेल्या आहेत. सर्व पदांकरिता स्वतंत्रपणे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे सर्व पदासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन पेपर द्यावा लागणार आहे. त्याच्यामध्ये बघा, कनिष्ठ लिपिक व शिपाई या पदासाठी 200 गुणांची तुम्हाला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. भुईकोटा ऑपरेटर, वीज तंत्री, वाहन चालक या पदासाठी 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा असेल आणि 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा झाल्यावर जोपर्यंत 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होत नाही तोपर्यंत सदर पदाचा निकाल जाहीर केला जाणार नाही. म्हणजे 120 गुण आणि परत 80 गुण अशा प्रकारे 200 गुणाची परीक्षा असणार आहे. जोपर्यंत दोन्ही पेपर होत नाही तोपर्यंत तुमचा निकाल जाहीर केला जाणार नाही. त्याच्यानंतर तुमचा निकाल जाहीर झाला की तुमचा मेरिट लिस्ट लागून तुमचे सिलेक्शन ते डायरेक्ट केलं जाणार. त्याच्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. इंटरव्ह्यू वगैरे काही नसतो या निवड प्रक्रियेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या सरळ सेवेमध्ये फक्त तुम्हाला एकच ऑनलाईन पेपर द्यायचा असतो आणि तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं ते सिलेक्शन केलं जात असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी बघा, तुम्हाला इथे जो वेबसाईट आहे ती इथे आहे, अशी आहे APM छत्रपती संभाजीनगर.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. जर तुम्हाला अर्ज सबमिट करता येत नसेल, काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगायचं. त्याच्यावर पण लवकरात लवकर आपण दुसरा व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत आणू. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनची PDF असेल, ऑफिशियल वेबसाईट असेल आणि आपले टेलिग्राम चॅनल, जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी मिळत असतात. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून नक्की घ्यायचं आहे, कारण की सर्व जाहिराती तुम्हाला टेलिग्रामवर चॅनलवर सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. तुमच्या काही कॉमेंट असतील, तक्रारी असेल त्या पण तुम्हाला करायच्या आहेत. आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेलला ऑलवरती प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे जॉबचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटू तोपर्यंत अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.